जय जय रघुवीर समर्थ। भक्तांनो, पौराणिक ग्रंथानुसार 4 युग आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। असं म्हटलं जातं की कलियुगात पाप शिगेला पोहोचेल। सध्या वर्तमानात कलिकाळ म्हणजेच कलियुग चालू आहे। या युगात काय होईल किंवा काय घडेल हे शास्त्रांमध्ये लिहिलं आहे। या युगात जेव्हा जेव्हा कुठेही आपत्ती येईल तेव्हा फक्त हरिकीर्तनच त्यातून आपल्याला वाचवेल। सत्ययुगात धर्माचे 4 पाय होते। सत्ययुगात मानवाची उंची 32 फूट म्हणजे अंदाजे 21 हात एवढी असल्याचे म्हटले जाते। या युगात पापे नगण्य होती आणि फक्त पुण्यच पुण्य होते। या युगात राजा हरिश्चंद्र होता। तो हरिश्चंद्र ज्याने सत्यासाठी आपल्या कुटुंबाचे आणि शेवटी स्वतःचे बलिदान दिले। त्रेतायुगात धर्माचे 3 पाय होते। या युगात पापे थोडी प्रचलित होती, परंतु सत्ययुगापेक्षा थोडी जास्त होती आणि पुण्य देखील सत्ययुगापेक्षा थोडे कमी होते। या युगात विष्णूंचे वामन आणि राम अवतार झाले। राक्षस राजा बळीने 3 पावलांमध्ये पृथ्वी दान केली, तर राक्षस राजा रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिला स्पर्शही केला नाही। द्वापारयुगात अर्धे मानव पापी होते आणि अर्धे पुण्यवान होते। जितके जास्त पाप केले तितके जास्त पुण्य त्यांनी मिळवले। या युगात महाभारत युद्ध झाले। हे युद्ध धर्माचे युद्ध होते। कृष्णाने धर्माचे रक्षण केले। आणि आता कलियुग आला आहे, ज्यामध्ये धर्माचा कोणताही मागमूस नाही। धर्म अपंग झाला आहे। या युगात मानव खूप पाप करतात आणि जवळजवळ कोणतेही पुण्य करत नाहीत। तथापि सध्या असे दिसून येत आहे की पुण्य कुठलेही उरलेले नाही। आता सर्वत्र पापच दिसते। जर एखाद्या व्यक्तीने थोडेसे दान केले तरी तो त्याचा प्रचार करतो, जणू काही त्याने काहीतरी मोठे उपकार केले आहेत। या युगात गायीची पूजा केली जाणार नाही, तर त्यांचा अपमान केला जाईल। या युगात इतके आजार होतील की त्यावर कोणताही इलाज शक्य नाही। कलियुगाचा काळ सर्वात वाईट मानला जातो आणि असे मानले जाते की कलियुगात भगवान विष्णूंचा 10वा अवतार होईल, ज्याचे नाव कल्की असेल। सध्या कलियुग सुरू आहे। विष्णू पुराणात कलियुगाचे वर्णन करताना असे म्हटले आहे की कलियुगात पापे इतकी वाढतील की संपूर्ण सृष्टी नष्ट होईल, संतुलन बिघडेल। विष्णू पुराणात वर्णन केलेल्या एका घटनेनुसार ऋषी मुनींची चर्चा करताना वेद व्यासजी म्हणतात, हे ऋषीगण, कलियुग हा सर्व युगांमध्ये सर्वोत्तम काळ आहे। कारण सत्ययुगात 10 वर्ष उपवास आणि तपश्चर्या करून माणसाला जितके पुण्य मिळते तितकेच पुण्य त्रेतायुगात 1 वर्षाच्या तपश्चर्येने मिळू शकते। त्याचप्रमाणे द्वापारयुगात 1 महिन्याच्या तपश्चर्येने तेवढेच पुण्य मिळते आणि कलियुगात फक्त 1 दिवसाच्या तपश्चर्येने तेवढेच पुण्य मिळू शकते। अशा प्रकारे कलियुग हा उपवास आणि तपश्चर्येचे फळ मिळवण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे। कृष्णाच्या दृष्टीने कलियुगाचे वर्णन कसे केले आहे ते आपण जाणून घेऊया। कलियुगाचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात, कलियुगात अशा लोकांचे राज्य असेल जे दोन्ही बाजूंनी शोषण करतील। ते मनात एक बोलतील आणि करतील दुसरे, आणि त्यांच्या कृतीत काहीतरी वेगळंच असेल। त्याचप्रमाणे कलियुगात असे लोक असतील ज्यांना महान, ज्ञानी आणि ध्यानी म्हटले जाईल। जे ज्ञानी असतील ते चर्चा करतील, पण त्यांचे आचरण राक्षसी असेल। काही लोकांना पंडित आणि विद्वान म्हटले जाईल, पण ते कोणता माणूस मरेल आणि त्यांच्या नावावर मालमत्ता सोडून जाईल याची वाट पाहत राहतील आणि दान मिळण्याची अपेक्षा करतील। जर एखाद्या गरीब व्यक्तीने थोडेसे दान केले तर ते त्यांच्याशी भांडू लागतील। कलियुगातील पुरुष शिशुपालासारखा होईल। कलियुगात आईला तिच्या मुलांवर खूप प्रेम असेल। ती इतकी आसक्त होईल की तिला स्वतःचा विकास करण्याची संधी मिळणार नाही। आसक्ती आणि अतिप्रेमामुळेच घर उद्ध्वस्त होईल आणि अतिप्रेमामुळे मुलंही चुकीच्या मार्गाला लागेल। जर एखाद्याचा मुलगा घर सोडून भिक्षू झाला तर हजारो लोक त्याला भेटायला येतील, परंतु जर त्यांचा स्वतःचा मुलगा भिक्षू झाला तर ते रडतील,
माझ्या मुलाचे काय होईल? आमचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. इतके प्रेम असेल की ते त्याला आसक्ती आणि कुटुंबात बांधून ठेवतील आणि त्याचे जीवन संपेल. शेवटी तो मुलगा गरीब होऊन कोणत्याही कारणाशिवाय मरेल. कलियुगात श्रीमंत लोक त्यांच्या मुलांच्या लग्नांवर, घरातील समारंभावर आणि लहान उत्सवांवर लाखो रुपये खर्च करतील. इतकंच नाही तर ते जितकं जास्त खर्च करतील तितकं त्यांचं नाव प्रसिद्ध होईल. ते लाखो रुपये अशा गोष्टींवर खर्च करतील ज्या आवश्यक नाहीत, फक्त त्यांच्याकडे किती पैसे आहेत हे दाखवण्यासाठी. पण जर जवळचा कोणी भुकेलेला आणि तहानलेला असेल तर ते त्यांचं पोट भरलं आहे की नाही हे पाहणार नाहीत. त्यांचे स्वतःचे नातेवाईक उपासमारीने मरतील आणि ते त्यांना पाहत राहतील आणि हसत राहतील. दुसरीकडे ते सुख, दारू, मांसाहार, सौंदर्य आणि व्यसन यावर पैसे खर्च करतील, परंतु त्यांना कोणाचेही अश्रू पुसण्यात रस नसेल. कलियुगात माणसांचं मन कोसळेल, त्यांचं जीवन अतिपतन होईल. हे अतिपतन झालेलं जीवन ना धनाच्या दगडाने थांबेल ना शक्तीच्या झाडांनी, तर हरी नावाच्या वनस्पतीच्या एका फटक्याने, हरीच्या कीर्तनाच्या एका फटक्याने मानवी जीवनाचं अतिपतन थांबेल. पुराणामध्ये असं लिहिलं आहे की कलियुग जसजसं पुढे जाईल तसतसं भारतावर वेदांना विरोध करणारे लोक राज्य करतील. हे लोक जनतेशी खोटं बोलतील, एकमेकांवर टीका करतील आणि कोणताही धर्म नसलेले पाखंडी असतील. एकत्रितपणे ते भारताचा नाश करतील आणि शेवटी अराजकतेच्या भूमीत बदलतील. कलियुग जसजसं खोलवर जाईल तसतसं ब्राह्मण समुदाय संस्कारांपासून वंचित होईल आणि राजे देखील शूद्रांसारखे होतील. स्वतःची उथळ बुद्धी शाश्वत आहे असं मानून काही मूर्ख लोक देवाच्या आणि धार्मिक ग्रंथांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं धाडस करतील आणि पुराणांचा अपमान करतील. याचा अर्थ असा की वेद सोडून संस्काररहित झाल्यामुळे त्यांची पापं वाढत आहेत आणि ते क्षुल्लक गोष्टींवरून संतप्त होतील. हे दुष्ट लोक महिला, मुले, गावकरी आणि ब्राह्मणांना मारण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. ते नेहमीच दुसऱ्यांच्या बायका आणि संपत्ती हिरावून घेण्यास उत्सुक असतील आणि त्यांचं आयुष्य कमी असेल. ते दुसऱ्यांच्या सुनांवर वाईट नजर टाकतील, त्यांना त्रास देतील आणि दुष्कृत्य करतील. ते राजांच्या वेशात असतील. भविष्य उत्तर पुराणानुसार ब्रह्मदेव म्हणाले, हे नारद, भयानक कलियुगाच्या आगमनाने मानवी आचरण दुष्ट होईल आणि योगी देखील दुष्ट होतील. परस्पर संघर्ष जगभर पसरेल. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य दृष्ट कृत्ये करतील आणि विशेषतः राजे चरित्रहीन होतील. देशभर आणि प्रत्येक गावात दुःख पसरेल. संत दुःखी होतील. लोक स्वतःचा धर्म सोडून इतर धर्म स्वीकारतील. देवतांचे दिव्यत्व नष्ट होईल आणि त्यांचे आशीर्वाद नष्ट होतील. मानवी बुद्धी धर्मापासून वंचित होईल आणि पाप व दृष्टाईचे साम्राज्य पृथ्वीवर पसरेल. कोणीही वेदांचे पालन करणार नाही. कलियुगात विवाह ही धार्मिक प्रथा मानली जाणार नाही. शिष्य त्यांच्या गुरूंचे पालन करणार नाहीत. मुलेही त्यांच्या धर्माचे पालन करणार नाहीत. कलियुगात कोणताही माणूस कोणत्याही कुटुंबात जन्माला आला असला तरीही बलवान हा सर्वांचा स्वामी असेल. स्वतःचे पालन पोषण करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या मुली विकेल. कलियुगात कोणीही जे काही बोलेल ते शास्त्र मानले जाईल. कलियुगात कमी प्रमाणात संपत्ती देखील लोकांना गर्विष्ठ बनवेल. स्त्रिया त्यांच्या केसांवर गर्व करतील आणि स्वतःला सुंदर असल्याचे सांगतील. त्यामुळे महिला धर्मदाय कामे करण्यापासून स्वतःला रोखतील आणि त्यांची बुद्धी केवळ संपत्ती जमा करण्यावर केंद्रित होईल. सर्व संपत्ती उपभोगावर वाया जाईल. कलियुगात स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार वागतील आणि कामुक सुखांमध्ये मग्न असतील. त्या अशा पुरुषांकडे आकर्षित होतील जे अन्याय मार्गाने संपत्ती जमवतात. कलियुगात लोक नेहमी सर्वांना समानतेचा दावा करतील, तरीही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल मत्सर आणि द्वेष असेल. कलियुगातील लोक पाण्याची आणि दुष्काळाची चिंता करतील. सर्वांच्या नजरा आकाशाकडे असतील. पावसाच्या अभावी लोक तपस्वीप्रमाणे
फळे, फुले आणि पाने खातील. कलियुगात नेहमीच दुष्काळ राहील आणि प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या संकटाने वेढलेला असेल. काहींना आनंदही मिळेल आणि नंतर ते सर्वांवर राज्य करतील. सर्वजण स्नान न करता जेवतील. कोणीही देवांची पूजा, अतिथी सत्कार, श्राद्ध किंवा तर्पण यांसारखे विधी करणार नाहीत. कलियुगात महिला लोभी, खादाड आणि गरीब भाग्यवान असतील. त्या त्यांच्या शिक्षकांच्या आणि पतींच्या आज्ञा पाळणार नाहीत. पडद्याआडही त्या राहणार नाहीत. उलट स्वतःचे पोट भरतील. त्या रागाने भरलेल्या असतील. शारीरिक शुद्धीकरणाकडे लक्ष देणार नाहीत आणि खोटे व कठोर शब्द बोलतील. शिवाय त्यांना दुष्ट माणसांच्या संगतीची इच्छा असेल आणि शक्य तितके त्यांचे शरीर प्रदर्शित करतील. ब्रह्मचारी वेदांमध्ये सांगितलेल्या व्रतांचे पालन न करता तपश्चर्या करतील. गृहस्थ हवन करणार नाहीत किंवा दान देणार नाहीत. वनवासी वनोपज आणि मुळांवर उदरनिर्वाह करण्याऐवजी ग्रामीण अन्न गोळा करतील. संन्यासी देखील मित्रांसोबतच्या प्रेमाच्या बंधनात बांधलेले राहतील आणि स्त्रियांवरही सावध नजर ठेवतील. जेव्हा कलियुग येईल तेव्हा लोकांचे रक्षण करण्याऐवजी राजा कराच्या नावाखाली लोकांची संपत्ती हडप करेल. नीच लोक संस्कृतीरहित असूनही लोकांना फसवण्यासाठी ढोंगीपणाचा अवलंब करतील. त्यावेळी ढोंगाचा आणि अधर्माचा प्रसार टिकून राहील. लोक मंदबुद्धी असतील, निरुपयोगी चिन्हे घालतील आणि वाईट प्रचार करतील. लोक युद्ध न लढता विसरतील आणि असे यज्ञ केले जातील जे शास्त्रात कुठेही सांगितलेले नाहीत. लोक स्वतःला विद्वान समजतील आणि कोणत्याही पुराव्याशिवाय सर्व काही करतील. ताऱ्यांचा प्रकाश मंद होईल. सर्व 10 दिशा विरुद्ध असतील. मुले आणि सुना त्यांच्या पालकांना घराबाहेर काढतील आणि त्यांचा अपमान करतील. भयंकर युद्धे होतील. मुसळधार पाऊस, वादळ आणि तीव्र उष्णता लोकांना त्रास देईल. लोक पिके नष्ट करतील, कपडे चोरतील, अगदी पिण्याचे पाणीही चोरतील. चोर त्यांच्यासारख्या चोरांची मालमत्ता लुटतील. खुणीही चोरांकडून मारले जातील. चोरांकडून चोरांचा नाश झाल्याने जनतेत काही प्रमाणात समृद्धी येईल. शेवटी जास्तीत जास्त मानवी आयुष्यमान 30 वर्ष असेल तर अपेक्षित आयुष्यमान 20 वर्ष असेल. महिला 10व्या वर्षी गर्भवती होतील. लोक 16व्या वर्षी वृद्ध होतील आणि 20व्या वर्षी मरतील. मानवी शरीरे फक्त हाडे उरतील आणि कलियुगात असा काळ येईल जेव्हा मानवी आयुष्यमान खूप कमी होईल. तारुण्य नष्ट होईल. कलीच्या प्रभावाखाली प्राण्यांची शरीरे जखमाने कमकुवत आणि आजारी होतील. करुणा, दीर्घायुष्य आणि स्मृती कमी होईल. याचा अर्थ असा की लोकांचे आयुष्यमान देखील कमी होईल. कलियुग जसजसे पुढे जाईल तसतसे कलियुगाच्या शेवटी जेव्हा कल्की अवतार प्रगट होईल तेव्हा मानवी आयुष्यमान जास्तीत जास्त फक्त 20 किंवा 30 वर्ष असेल. गायी देखील अदृश्य होतील आणि जर त्या अस्तित्वात असतील तर त्या बकऱ्यांसारख्या दिसतील. असा काळ येईल जेव्हा जमीन पीक देणे बंद करेल. झाडे फळे देणे बंद करतील आणि हळूहळू या सर्व गोष्टी नाहीशा होतील. गायी दूध देणे बंद करतील. स्त्रिया कठोर आणि असह्य होतील आणि आपल्या पतींचे ऐकणार नाहीत. ज्यांच्याकडे श्रीमंती आहे त्यांनाच बायका मिळतील. मानवी स्वभाव गाढवांसारखा होईल व तो फक्त घरातील ओझे बनेल. धार्मिक प्रथा नाहीशा होतील. मानवदृष्ट, नास्तिक आणि चोर बनतील. प्रत्येक जण एकमेकांना लुटण्यात व्यस्त असेल. उद्याच्या युगात समाज हिंसक होईल. शक्तिशाली लोक राज्य करतील. मानवता नष्ट होईल. नाते संबंध तुटतील. भाऊ एकमेकांचे शत्रू होतील. जुगार आणि हिंसाचार हाच एकमेव धर्म बनेल. मुले वडिलांविरुद्ध असतील आणि वडील मुलांविरुद्ध असतील. लोक स्वतःची स्तुती करण्यासाठी मोठे दावे करतील पण समाजात त्यांची निंदा होणार नाही. त्यावेळी संपूर्ण जग लोभी होईल. कोणताही प्रतिबंध राहणार नाही. एक हात दुसऱ्या हाताला लुटेल. कलियुगात लोक धर्मग्रंथांपासून दूर जातील. अनैतिक साहित्य ही लोकांची पसंती बनेल. वाईट विचार आणि वाईट शब्दांचा प्रसार होईल. पुरुष आणि स्त्रिया दोघेही अनितिमान होतील.
स्त्रिया पतिव्रत धर्माचे पालन करणे थांबवतील आणि पुरुषही तसेच करतील. स्त्री पुरुषांविषयीचे सर्व वैदिक नियम नाहीसे होतील. शेवटी या भयानक कलियुगातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वेदांकडे परतणे आणि नेहमी हरीचे नाव जपून स्वतःचे रक्षण करणे. जो कोणी धर्माचा द्वेष करेल त्याला कुठेही कधीही अकाली मृत्यू येईल किंवा तो सतत दुःख आणि संकटाने वेढलेला राहील. धर्म, सत्यता, स्वच्छता, सहिष्णुता, दयाळूपणा, आयुर्मान, शारीरिक शक्ती आणि स्मरणशक्ती या सर्व गोष्टी दिवसेंदिवस कमी होत जातील. कलियुगात एखाद्या व्यक्तीकडे जितकी जास्त संपत्ती असेल तितकेच त्याला चांगले मानले जाईल आणि कायदा व न्याय केवळ सत्तेच्या आधारावर लागू केला जाईल. या युगात पुरुष आणि स्त्रिया एकत्र राहतील आणि व्यवसायातील यश त्यांच्या नशिबावर अवलंबून असेल. पूर्वीच्या काळात ब्राह्मण आपल्या शरीरावर अनेक वस्तू घालत असत, पण कलियुगात ते फक्त धागा घालून ब्राह्मण असल्याचा दावा करतील. या काळात लोक धूर्त आणि स्वार्थी असतील. लोक पोट भरण्यात मग्न असतील. असे मानले जाईल की माणसाचे सौंदर्य त्याच्या केसांमध्ये आहे. पृथ्वी भ्रष्ट लोकांनी भरलेली असेल आणि लोक सत्तेसाठी एकमेकांना मारतील. दुष्काळ आणि जास्त करांनी पीडित असलेली लोक पाने, मुळे, जंगली औषधे, वनस्पती, फळे, फुले आणि बिया खाण्यास भाग पाडली जातील. दुष्काळ, थंड वारा, उष्णता, पाऊस आणि बर्फ हे सगळं काही लोकांना खूप त्रास देतील. भगवान श्रीकृष्णांनी भाकीत केले होते की कलियुगात असेच होईल. सत्ययुगात शिव, त्रेतायुगात राम, द्वापारयुगात कृष्ण आणि कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ हे धर्माच्या केंद्रस्थानी आहेत. तथापि भगवान कृष्णाने धर्माचे वर्णन भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील धर्म म्हणून केले आहे. भगवान कृष्णाचे जीवनच प्रत्येक प्रकारे बोधप्रद आहे. महाभारत आणि गीता ही जगातील सर्वात अद्वितीय कामे आहेत. महाभारत हे केवळ हिंदूंसाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी एक धर्मग्रंथ आहे. तो प्रत्येक मानवासाठी एक मौल्यवान धडा आणि मार्गदर्शक प्रदान करू शकतो. प्रत्येकानेच तो वाचला पाहिजे आणि ऐकला पाहिजे. महाभारतात जीवनाशी संबंधित असा कोणताही विषय नाही ज्यावर लक्ष दिले गेले नाही आणि जो उपाय देत नाही. महाभारत राष्ट्रवाद, धर्म, न्याय, राजकारण, समाज, योग, युद्ध, कुटुंब, ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, तंत्रज्ञान यांसह विविध समस्यांना तोंड देते. या युगात मानव महाभारतातील एका कथेतून खूप काही शिकू शकतात. ही कथा 5 पांडवांच्या वनवासाच्या काळात घडते. निघण्यापूर्वी पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे भगवान श्रीकृष्ण, हा द्वापार युगाचा शेवट आहे. कलियुगाचे भविष्य कसे असेल ते कृपया आम्हाला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, 5ही भाऊ जंगलात जा आणि तुम्ही जे काही पाहता ते मला परत कळवा. मी त्याचे परिणाम तुम्हाला सांगेन. 5ही भाऊ जंगलात गेले आणि त्यांनी जे पाहिले ते पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी जंगलात जे पाहिले आणि भगवान श्रीकृष्णाने जे उत्तर दिले ती एक मनोरंजक कथा आहे. ती पूर्णपणे ऐकायला विसरू नका. एकदा जेव्हा 5 भाऊ जंगलात राहू लागले तेव्हा युधिष्ठिर वेगवेगळ्या दिशेने प्रवास करत होता. एकदा त्याला 2 सोंडे असलेला एक हत्ती दिसला. युधिष्ठिर आश्चर्यचकित झाला. अर्जुन दुसऱ्या दिशेने प्रवास करत होता. जंगलात थोडे पुढे गेल्यावर त्याला जे दिसले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याला एक पक्षी दिसला ज्याच्या पंखांवर वेदांचे शब्द लिहिलेले होते, पण तो पक्षी एका मृत शरीराचे मांस खात होता. त्या 2 भावांप्रमाणे भीम देखील प्रवासात होता. त्याने पाहिले की गायीने बछड्याला जन्म दिला आहे, पण त्यानंतर ती त्याला एवढे चाटत होती की बछडा रक्तबंबाळ झाला. सहदेव जेव्हा भ्रमण करीत होता तेव्हा त्याने 4थे आश्चर्य पाहिले की आजूबाजूला 6 ते 7 विहिरी आहेत, पण त्यात पाणीही होते, पण मधली विहीर रिकामी होती. मधली विहीर खोल होती तरीही तिच्यात पाणी नव्हते. तो आश्चर्यचकित झाला.
तो विचार करत होता की हे कसे असू शकते. नकुल देखील प्रवासात होता आणि त्याने एक आश्चर्यकारक घटना पाहिली. नकुलाने डोंगराच्या माथ्यावरून एक मोठा दगड पडताना पाहिला, जो अनेक झाडांवर आदळत होता आणि झाडांना खाली पाडत होता. त्या दगडाला मोठमोठी झाडे देखील थांबवू शकली नाहीत, पण शेवटी तो दगड एका लहान झाडाला आदळत शांत होऊन थांबला. पाचही भावांनी आपापल्या अनुभवांची चर्चा केली आणि नंतर त्यांचे अनुभव भगवान श्रीकृष्णांना सांगितले. युधिष्ठिराने पाहिले होते, मी पहिल्यांदाच 2 सोंडी असलेला हत्ती पाहिला आहे. तो खूप आश्चर्यकारक होता. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, आता कलियुगातील कथा ऐक. कलियुगात लोक दोन्ही बाजूंनी राज्य करतील. ते एक गोष्ट बोलतील आणि दुसरी करतील. ते एका गोष्टीचा विचार करतील आणि दुसरीच करतील. असे लोक राज्य करतील. तुम्ही आधी राज्य करावे. युधिष्ठिरानंतर अर्जुन म्हणाला, मी जे पाहिले ते व्यक्तीचे मांस खात होते. कलियुगात असे लोक असतील ज्यांना महान, ज्ञानी आणि ध्यानी म्हटले जाईल. जे ज्ञानी असतील ते चर्चा करतील, पण त्यांचे आचरण हे राक्षसी असेल. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, संघटनेतील लोक कोणत्या व्यक्तीने मरावे याचा विचार करतील आणि कधी संघटनेचे नाव आपल्या नावावर ठेवले जाईल याचा विचार करतील. महत्त्वाच्या पदांवर विराजमान असलेल्या प्रत्येक जाती आणि धर्माचे लोक कोणाच्या अंत्यसंस्काराचे संस्कार कधी करावे याचा विचार करतील आणि कोण कधी आपल्या पदावरून पाय उतार करेल आणि आपण ते कधी विराजमान करू याचा विचार जास्त केला जाईल. कितीही श्रीमंत लोक असले तरी त्यांचे लक्ष नेहमीच संपत्ती आणि पदावर असेल. असे लोक असंख्य असतील, फक्त काही लोक संत असतील. अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर भीमाने त्याचा अनुभव सांगितला. भीम म्हणाला, मी गायींना त्याच्या वासरांना इतके चाटताना पाहिले आहे की वासराचे रक्त येऊ लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, उद्याच्या युगातील मानव मुलांचे संगोपन करणारे बनतील. उद्याच्या युगात माता त्यांच्या मुलांशी इतक्या आसक्त होतील की त्यांना स्वतःचा विकास करण्याची संधी मिळणार नाही. आसक्तीमुळे घरे उद्ध्वस्त होतील. जर एखाद्याच्या मुलाने भिक्षू होण्यासाठी घर सोडले तर हजारो लोक त्याला भेटायला येतील. पण जर एखाद्याचा स्वतःचा मुलगा भिक्षू झाला तर लोक रडतील, माझ्या बाळाचे कसे होईल. इतकी आसक्ती त्याला कुटुंबाशी बांधून ठेवेल आणि त्याचे जीवन तिथे संपेल. शेवटी तो गरीब मुलगा निर्जीव मृत्यूने मरेल. प्रत्यक्षात ते मुलगे तुमचेच नाहीत, ते तुमच्या सुनांचा विश्वास आहेत आणि तुमचे हे शरीर मृत्यूचा विश्वास आहे. तुमचा आत्मा देवाचा विश्वास आहे. मग श्रीकृष्ण म्हणाले, उद्याच्या युगात श्रीमंत लोक त्यांच्या मुलांच्या लग्नांवर, घरकामाच्या समारंभावर आणि इतर लहान मोठ्या उत्सवांवर लाखो रुपये खर्च करतील. पण जर जवळचा कोणी भुकेला आणि तहानलेला असेल तर ते त्याचे पोट भरले आहे की नाही हे तपासण्याची तसदी घेणार नाहीत. त्यांचे स्वतःचे प्रियजन उपासमारीने मरतील आणि ते फक्त पाहत राहतील. काही जण त्यांचे पैसे सुख, मद्य, मांसाहार, सौंदर्य आणि दुर्गुणांवर खर्च करतील, पण त्यांना कोणाचेही अश्रू पुसण्यात रस असणार नाही. याचा अर्थ असा की कलियुगात अन्नाचे साठे असतील, पण लोक उपाशी मरतील. त्यांच्या समोरील राजवाडे आणि बंगले विलासाने भरलेले असतील, तर जवळचे लोक उपासमारीने मरतील. विषमता शिगेला पोहोचेल. सहदेवानंतर नकुलाने श्रीकृष्णाला सांगितले की त्यानेही एक चमत्कार पाहिला. तो असा होता की एक मोठा दगड कोसळत होता. झाडे आणि दगड देखील ते थांबवू शकले नाहीत, परंतु एका लहानशा रोपाच्या स्पर्शाने तो दगड थांबला. श्रीकृष्ण म्हणाले, मानवी जीवनाचा रास थांबेल. त्रेता आणि द्वापार युगात भगवान विष्णू, राम आणि कृष्ण यांच्या अवतारांनी वेदव्यासांच्या श्रीमद भागवत आणि श्री रामानुजन यांच्या शिकवणुकीने प्रेरित होऊन धर्माची स्थापना केली. गोस्वामी तुळशीदासांच्या रामचरित मानसनुसार ब्रह्म आणि शिव यांच्या नेतृत्वाखालील सर्व देव भगवान विष्णूंना अवतार घेण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी वैकुंठ किंवा क्षीरसागरात गेले नाहीत, तर ते दुधाच्या समुद्रात भगवान विष्णूंना अवतार घेण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी गेले. पुढे असेही म्हटले आहे
की मनूने यासाठी कठोर तपस्या केली. ब्रह्मा, विष्णू आणि शिव वारंवार त्यांच्याकडे गेले, परंतु त्या जोडप्याने आग्रह धरला की त्यांच्या समोर सर्वोच्च तत्व प्रगट व्हावे आणि त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी त्यांची इच्छा होती. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या वरदानांच्या वचनांनी तो कधीच समाधानी नव्हता. त्याला शिवांच्या हृदयात राहणारे महान योगी ज्याचे ध्यान करतात आणि भूशुंडीच्या आत्म्यात भक्तीच्या सागरात हंसासारखे तरंगणारे असे रूप हवे होते, जे त्याला ज्ञान, योग आणि भक्तीच्या रूपात आशीर्वाद देईल. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात वेदव्यास अगदी सुरुवातीलाच विश्वाचे नियंत्रक परमात्मा भगवान श्रीकृष्णांबद्दल संपूर्ण सत्य शोधण्याची प्रतिज्ञा करतात. अशा प्रकारे तुलसीदासांसाठी राम हे केवळ पुराणातील भगवान विष्णूचे अवतार नाहीत किंवा कृष्ण ही फक्त परमात्मा नाहीत. या तत्वज्ञानावर प्रकाश टाकण्यासाठी तुलसीदासांनी पुढे अनेक इतिहास रचले. त्यांच्या मते राम रावणाने सीतेच्या अपहरणाचा शोक करत असताना अगस्त्याच्या आश्रमातून परतताना शिव आणि सती त्या ठिकाणाहून गेले. रामाचा शोक सामान्य मानवासारखा आहे हे पाहून आश्चर्यचकित झालेली सती त्याला कधीही सर्वोच्च देवता म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हती. तिने रामाच्या शक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्याला आश्चर्यचकित करून सोडले. अशा प्रकारे श्रीमद भागवत आणि रामाचा मुख्य विषय म्हणजे तो केवळ विष्णूचा अवतार आहे या संशयाचे निरसन करणे. भारतीय तात्विक दृष्टिकोनानुसार देवाचे 3 प्रकार आहेत. वेदात उपासनेतील निर्गुण, निराकार म्हणजेच अव्यक्त ब्रह्म, सांख्य आणि योग तत्वज्ञानातील निर्गुण साकार म्हणजेच निराकार देव आणि परमात्म्याचा सगुण साकार म्हणजेच निराकार परमब्रह्म. देवाचा पहिला वर्ग कोणालाही थेट दिसत नाही. वेदांतानुसार देव त्याच्या मायेद्वारे जिवंत अस्तित्व आणि जग म्हणून प्रगट होतो. त्याच्या मायेचा सात्विक पैलू देव निर्माण करतो, राजसिक पैलू जिवंत अस्तित्व निर्माण करतो आणि तामसिक पैलू अचेतन जग निर्माण करतो. सामान्य समजुतीसाठी असे म्हणता येईल की तो अवकाशाइतकाच विशाल, अनंत आणि शाश्वत आहे. दुसऱ्या प्रकारचा देव परमात्मा वीज किंवा अग्नीसारख्या विविध रूपांमध्ये आणि अवतारांमध्ये अनुभवता येतो. तो पहिल्या वर्गातील सर्व गुणांचे परमब्रह्मांचे मूर्तिमंत रूप धारण करतो आणि त्याच्या देवत्वात सर्वव्यापी आहे. तो केवळ प्रत्येक कणात उपस्थित नाही, तर आपल्या सर्वांसाठी प्रत्येक कणात स्वतःला प्रगट करतो. केवळ आपल्या अनुभवासाठीच नाही, तर आपल्या समजुतीसाठी देखील उपलब्ध आहे. हे सर्वज्ञात आहे की श्रीकृष्ण देवाचा अवतार म्हणून आले होते आणि देव कधीही कोणत्याही स्वरूपात काहीही चुकीचे करत नाहीत, यात शंका नाही. हे देखील खरे आहे की कौरवांनी नेहमीच पांडवांवर अत्याचार केले. महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे कौरवांनी पांडवांना त्यांच्या बालपणापासूनच मारण्याचा किंवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला. हीच अधर्माची व्याख्या ठरते. नंतर कौरवांनी कुटुंबातील सुनेचा सार्वजनिक सभेत अपमान केला. पांडवांना दोषी ठरवले असले तरी कौरवांनी सर्व धार्मिक नियमांचे उल्लंघन केले होते. त्यांनी देवाचा शांती प्रस्ताव देखील नाकारला होता. राजा आपल्या मुलीवरील प्रेमाने इतका ग्रासला होता की तो आंधळा होण्याबरोबरच त्याची बुद्धीही भ्रष्ट झाली होती. संजय, जया, विदुर, पितामह आणि भीष्म यांना या युद्धाचा परिणाम माहीत होता आणि त्यांनी ते रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु कौरवांना त्यांच्या शक्तीचा अभिमान होता. जर कौरव जिंकले असते तर तुम्ही कल्पना करू शकला असता की त्यांच्या कुटुंबाच्या मोठ्या सुनेकडून कोणाची हत्या झाली असती. कौरवांचे अस्तित्व म्हणजे अधर्माचे अस्तित्व. देवाने कौरवांना मारण्यासाठी अवतार घेतला नाही, तर अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार घेतला. जर देवाने अधर्माऐवजी कौरवांना मारण्यासाठी अवतार घेतला असता तर कंस, जरासंध आणि शिशुपाल हे सर्व अधर्मी लोक जिवंत राहिले असते आणि धार्मिकता स्थापित झाली नसती. महाभारत युद्धानंतर पांडवांनी धार्मिकतेच्या तत्वांवर कार्य केले. देवाने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण केले आणि ते जिवंत असेपर्यंत धार्मिकता जिवंत ठेवली. शेवटी या भयानक कलियुगातून बाहेर पडण्याचा एकमेव खात्रीचा मार्ग म्हणजे
वेदांकडे वळणे आणि नेहमीच हरीचे नाव जपून स्वतःचे रक्षण करणे. जो कोणी नीतिमत्तेचा तिरस्कार करतो त्याला अकाली मृत्यू कुठेही कधीही येऊ शकतो किंवा तो दुःख आणि संकटांनी वेढलेला राहतो. प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला या कलियुगातून बाहेर पडायचे असेल तर वाईट लोकांपासून अंतर ठेवा, भजन गात राहा आणि श्रीमद भगवद्गीतेचे तसेच श्री सद्गुरु चरित्राचे पठण करत राहा. देवाची उपासना करत राहा. यामुळे तुमच्या वाईट कर्मांचे परिणाम दूर होतील आणि भविष्यात तुम्ही या कलियुगातून मुक्त व्हाल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात नेहमी सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचे जीवन सोपे होईल. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या 4 महत्त्वाच्या तत्वांचे पालन करणे कलियुगातील लोकांसाठी निश्चितच थोडं कठीण आहे. तथापि या 4 तत्वांचे पालन करणाऱ्या व्यक्तीचे जीवन खूप सोपे होईल. आजच्या धावपळीच्या जीवनात देवाचे स्मरण करण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही, परंतु जेव्हा संकट येते तेव्हा प्रत्येक जण देवाचे स्मरण करतो. जर एखादी व्यक्ती आनंदाच्या वेळी देवाचे स्मरण करत राहिली तर तिला दुःखाचे दिवस अनुभवावे लागणार नाहीत. सुख आणि दुःख दोन्हींमध्ये देवाचे स्मरण केले पाहिजे. त्यांनी रोज श्रीमद भगवद्गीतेचे तसेच श्री सद्गुरु चरित्राचे पठण केले पाहिजे. त्यांनी रोज देवाचे नामस्मरण केले पाहिजे. त्यांनी नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. हिंदू धर्मात ब्रह्मा आणि विष्णू पुराणांवर आधारित अनेक श्रद्धा आहेत. पुराणानुसार कलियुगाच्या समाप्तीनंतर जगाचा अंत होईल असे मानले जाते. विष्णू पुराणात अशा एका परिस्थितीचे वर्णन केले आहे जे सूचित करतात की विश्वाचा अंत जवळ आला आहे. गरुड पुराणानुसार कलियुग संपल्यावर विश्वात कोणते बदल होईल ते आम्ही तुम्हाला सांगू. असेही म्हटले जाते की महाभारत युद्ध दरम्यान काही कारणास्तव बरेच लोक या युद्धात सहभागी होऊ शकले नाहीत. ते म्हणतात की कलियुगात पाप शिगेला पोहोचेल. सध्या वर्तमानात कलियुग चालू आहे. या युगात काय होईल किंवा काय घडेल याचे वर्णन शास्त्रांमध्ये केले आहे. त्यात असंही म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा या युगात आपत्ती येईल तेव्हा फक्त हरीचे नाव जपल्याने ती रोखता येईल. पण या सर्व काळात एक गोष्ट मात्र आपल्याला विसरता कामा नये. कलियुग कितीही कठीण असलं तरी आपलं मन शांत ठेवणं हे आपल्याच हातात आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात लोकांच्या वागण्यात, नात्यांमध्ये, परिस्थितीत खूप बदल झाले आहेत. पण या सगळ्यात स्वतःला हरवून बसू नका. आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि नेहमीच चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. जीवनात पुढे जायचं असेल तर राग, मत्सर, अहंकार यांना सोडून द्या. स्वतःमध्ये रोज थोडं थोडं सुधारणा करत राहा. कारण खरी वाढ ही बाहेर नाही तर आतून होत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या नामस्मरणात राहा आणि भक्ती करा. कारण कलियुगात फक्त देवाचं नाव हेच आपल्याला संकटांतून वाचवू शकतं आणि मनाला खरी शांती देऊ शकतं. म्हणूनच परिस्थिती काहीही असो, मन शांत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवाच्या चरणी राहा. यातच आपल्या आयुष्याचं खरं सुख आणि समाधान दडलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त.